काही बंधन नसायला पाहिजे का? प्रश्न स्वरूपातच विचारला पाहिजे असे की नाही का? प्रश्न निषेधाचा कार्यक्रम प्रश्नोपदेशाचा कार्यक्रम नाही, त्यामुळे आपण ईशोपदेशी केनोपदेशी पण चालतं. त्यामुळे तुम्ही बोला, मी ऐकतो काय तुमचा पण काहीतरी असेल ना. तुम्ही लोक पण एवढे काय हे नाही, मला ऐकून आपलं तेच खरं करणार, त्यामुळे सांगा काय. न्यायिक समाज निर्मिती ज्या संस्कृतीने केलेली नाही त्या संस्कृतीला आपण महान समजता. आपलं असं मत झालं की भारतीय समाज हा न्यायिक समाज नाही. आपल्या अगोदरच्या चर्चेमध्ये तर न्यायिक समाज निर्मित न करणारी संस्कृती महान कशी असू शकते आणि महान आहे का? असू शकत नाही. लॉजिकली प्रश्नाचं उत्तरच दिलं की नाहीच असू शकत. आणि भारतीय असं काही नव्हतं. ब्रिटिश येण्यानंतर आपण एक भारत देश झालो. हे जे सांगितलं जातं ना, बघा जेव्हा हिंदुस्थानचा नकाशा सगळ्यात जास्त होता तो काळ औरंगजेबाचा. औरंगजेबाने सर्वात जास्त, पण ते शासन संस्था, दॅट इज रेजिम, दॅट इज नॉट गव्हर्नमेंट. सो दॅट वॉज नॉट गव्हर्नमेंट, दॅट वॉज रेजिम. औरंगजेबाची शासन पद्धती आणि सगळ्यात जास्त होती. पण भारत असा देश ज्याला मॉडर्न रिपब्लिक आपण म्हणतो ते आता स्थापन झालं संस्थानं खालसा केल्या. साधारण 62 पर्यंत ती प्रक्रिया चालू राहील. गोवा मुक्ती आंदोलन आणि संस्कृती असं तर म्हणाल तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, आपण सगळ्यांची एकमेव आपली सगळ्यांची संस्कृती सर्वसाधारणपणे सारखी आहे. आपली खरी संस्कृती जर कोणती असेल तर ती बौद्ध संस्कृती. दुर्दैवाने बौद्धिझम आणि जैनिझम यांची स्तूप, विहार आणि मंदिरं जी काय पाडून टाकून अनेक भिक्खूंना मारून टाकले आणि ब्राह्मण धर्माने आपलं वर्चस्व स्थापन केलं. त्यात न्याय बुद्धी जी आहे ती लोप पावली. वर्ण व्यवस्थेला बळकटी मिळाली. एकदा तुम्ही वर्ण मान्य केला की न्याय उरत नाही. मगाशी मी जे तुम्हाला धरून उदाहरण सांगितलं ना, म्हणजे तुम्हाला नॉट पर्सनली यू प्रथम पुरुषी एकवचनी सांगितलं तेच की हा आपला आहे आणि तो आपला नाही असं जेव्हा न्याय व्यवस्था समजते तेव्हा न्याय व्यवस्था उरत नाही. त्यामुळे पुन्हा बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला भारताच्या बाहेर झाला जेव्हा भारतामध्ये तो नष्ट झाला, ब्राह्मण धर्माचा उदय झाला आणि त्याबरोबरच ती संस्कृती लयाला लागली. अन्यथा भारताची पण खरी संस्कृती ही बौद्ध संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीत पण मूर्तिपूजेला स्थान नाहीये. बुद्धांनी मूर्तिपूजेला विरोध केला. कुशाण ग्रीकांची जी मूर्तिपूजेची संस्कृती होती, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ग्रीक लोक हे देवदेवता मानत असत ख्रिश्चनिटी यायच्या अगोदर. ज्युपिटर हा सगळ्यात मोठा देव होता त्यांच्या दृष्टीने आणि ज्युपिटरला स्वतः रोमन सम्राट आणि जे सगळे जे महत्वाचे मनसबदार होते ते मानत असत. आपल्याकडे आज जसं राम किंवा गणपती मानतो आपण तसं ज्युपिटर होता. पण एकदा ख्रिश्चनिटी एम्ब्रेस केले त्यांनी, ख्रिश्चनिटी स्वीकारली, त्यानंतर ज्युपिटर राहिलं नाही. आता पण ज्युपिटरचं आरती वगैरे खाली गेली तर हसाल बरोबर ना. तर ते कुशाण ग्रीक लोक जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा बौद्ध पहिले मॅक्झिमम अगर पूजा केली तर पिंपळाच्या झाडाची करत असत, कारण त्याखाली ज्ञान प्राप्त झालं. अन्यथा बुद्धांना अमान्य होती मूर्तिपूजा. बुद्धांना मुळातच देव ही कल्पनाच भाष्य करायला टाळत होते, तर मूर्तिपूजा होती. तर त्यानंतर बुद्धांच्या मूर्ती झाल्या आणि असंख्य त्याचे शिल्प झाली. त्यानंतर ब्राह्मण धर्माचा उदय झाल्यावर बुद्धिझम आणि जैनिझम यांच्यातले जे काय प्रचार करायला सोपं आहे प्रोपागंडा ते उचललं. जसं की प्रातस्मरणीय आंबेडकर साहेब, प्रातस्मरणीय गांधी, खरे गोडसे, पण सांगायला गांधी, तसं बुद्धांचं केलं. त्यामुळे ब्राह्मणांनी मांस खाणं सोडलं आणि जैनिझमचा शाकाहार सुरू केला. त्यामुळे गुजरात हा सगळ्यात मांसाहारी प्रदेश होता. जैनिझमच्या उदयामुळे गुजरात शाकाहारी होऊन गेला. तर या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. त्यामुळे आपली अशी कोणती संस्कृती नाही, आपणच आपली संस्कृती. माझी संस्कृती कोणती तर आजी
डोळेकरी संपला. माझ्या अगोदर नव्हती, माझ्या बरोबर ती नष्ट होती आणि उगाच ती कोणी अंगीकारण्याचा पण प्रयत्न करू त्या मताकडे, पण हे सांगून लोक ऐकणार नाही आणि मग गडबड होते. ब्राह्मण धर्माचा एक संघपणा म्हणजे ब्राह्मण धर्म इस्टॅब्लिश होण्याचा या उपखंडामध्ये एक संघ करण्याची मेथड कशी होती आणि तो कालखंड कोणता होता? ऋष्यमित्र शृंगाचा कालखंड. मी आता जास्त डिटेलमध्ये सांगितलं ती कथानक होईल, मग मजा जाईल चर्चेची. पण ऋष्यमित्राचा शृंगाचं राज्य आल्यावर ब्राह्मण धर्माचं एक छळाकडे आणि बळाकडे कल गेला आणि मग ते सगळं सुरू झालं. अदरवाईज सुद्धा अगोदर होतं मनुस्मृती, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या बुद्धिझमवर उभ्या. म्हणजे तुम्ही कुठचंही मंदिर जर मुळातून खोललं किंवा इथल्या मूर्त्या अनेक, म्हणजे मी आता कोल्हापूरपासून देवी देवतांच्या मूर्त्या आहेत ना त्या स्वच्छ लख्ख पुसल्या तर मूळ बुद्ध मूर्ती असं तुमच्या लक्षात येईल. डोळे बिळे लावून देव्या वगैरे बनवतात आणि साड्या वगैरे, किंवा निद्रासनामध्ये असलेले बुद्ध हेच विष्णू स्वरूप केले ना. त्यामुळे मुळात बुद्ध हेच आपली संस्कृती आणि बुद्ध हेच आपलं म्हणजे ज्ञान मार्ग आहे बुद्धिझम. पण त्याला आपण तडा दिला, त्याच्यानंतर आपण न्यायबुद्धीपासून दूर गेलो. मला असं वाटत नाही की बुद्धिझम नव्हता तेव्हा आपण न्यायबुद्धीने काही करत होतो, कारण राजेशाहीच होती. राजेशाही कसली आली? न्यायबुद्धी धर्मात नाही ना, म्हणजे मुळात ती नष्ट झाली. एकदा वर्णाश्रमाचा स्वीकार केल्यावर न्यायबुद्धी कशी राहणार? असो, पण त्यापासून बंड केलेली पण शिखांनी बंड केलं. त्यापासून गुरु नानकांची परवा म्हणजे काल त्यांनी बंड केलं म्हणून शिख हा धर्म आमचाच म्हणलं नाही तर म्हणतात आमचा नाही, कारण ते बंड केलं. तरी तर काही गोष्टी बोलल्या. म्हणजे इथे मुस्लिम शासक आले तेव्हा लोकांना वाटतं की त्यांनी लोकांना पाठवले. तर पाठवायचे असते का तर तुम्ही ईडीच्या नोटिसावर ज्या पद्धतीने लोक भरापूर गेले ते बघितलं तर अख्खा भारत इस्लाममय करणं काही कठीण नव्हतं मोगला. पण त्यांनी काही पाठवले वगैरे नाही. त्यांना फायदा हवा होता. ज्यांनी गुन्हे केलेले त्याची माफी हवी होती, अत्याचाराची, अमाप संपत्ती मार्गाने कमव. आणि दुसरं असं की बादशाह आणि ते दरबारांबरोबर संपर्क हवा होता. ते लोक इस्लाममय झाले. आणि दुसरं सगळी जाती व्यवस्थित त्या खालच्या उतरंडीवरच्या लोकांना सोयीचं होत होते की आपण ब्राह्मण नाहीच आहोत. नाही इस्लाममध्ये ब्राह्मण आणि अब्राह्मण असं काही नाही तर आपण स्वीकारतो असं झालं. तसंच ख्रिश्चनिटी. मी गेल्या 40 वर्षात इतक्या कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट स्टीफन पासून नाही कॉलेजमध्ये बोलतो आहे. मला कधीही कोणी कुठच्याही माझं शिक्षण जर्नलिझमचं तर डेव्हिस मध्येच झालं. फादर जॉन मॅसी माझे डीन होते, ते माझे गुरु होते. ते सोशियोलॉजीचे ते PhD होते बर्कली युनिव्हर्सिटी. तर ते अनेक नन्स मला शिकवायचे. यातल्या कोणी मला कधीही ख्रिश्चन हो किंवा कॅथलिक हो असं कधी सांगितलं तर मला स्मरत नाही. किंबहुना मला खूप आवडते ख्रिश्चनिटी असं मी ते जेव्हा मी न्यूयॉर्क त्याच्यावर मी लेख लिहिलाय ग्रेस आणि सेंट पीटर्स चर्च नावाचा. ग्रेस कवींचे माझे खूप चांगले संबंध होते. ते मला रेव्हरंड परुळेकर या महिन्याने पत्र लिहित होतं काय कोणाकडं, कारण मला असं खूप करुणा वाटते असं त्यांना वाटतं. तर रेव्हरंड तर ग्रेस सेंट पीटर्स चर्च आणि इमॅजिन असं एक माझा एक लेख आहे, खूप फेमस होता. तो लेख लिहिल्यानंतर सेंट पीटर चर्चच्या आतमधली जी वास्तुकला आहे त्याने इतका प्रभावित झालो होतो. ऍक्च्युली माझ्या आवडीचा कवी आहे इंग्रजी मधला, त्याला भेटायला मी न्यूयॉर्कमध्ये गेलो त्या भागामध्ये. पण मला सेंट पीटर्स चर्च बघितलं आणि मला आवडलं. तर मुद्दासाठी अनेक चर्चेसचा मी प्रेमीच आहे. म्हणजे त्यातल्या शिल्पकलेचा, त्याच्या मंदिरं सोडली तर जगातल्या कुठच्याही धर्माची स्थळं ही अत्यंत चांगली आणि शांत असतात. मंदिरं कोकणातली फक्त शांत असतात आणि साऊथची. बाकी नॉर्थ बीचची मंदिरं म्हणजे बकाल आणि भिकारी आणि अश्वच्छतेने आणि संक्रामक रोगाने भरलेली असतात. हे आपल्या देवदेवतांच्या बाबतीत आपण सुधरू शकत नाही, तर आपण माणसांच्या बाबत काय सुधारणार? मथुरेला एकदा जाऊन या म्हणजे कळेल की तिथलं दही इतकं सुंदर असतं पण ते खायची हिंमत होत नाही.
तर मूळ मुद्दा हा होता की ते मी लिहिलं, तर ते लिहिल्यावर माझे फादर जॉन मॅसी यांनी मला बोलवलं आणि ते म्हणले की एखादा धर्म आवडला, बुद्ध धर्म तुला आवडतो, तुला ख्रिश्चनिटी आवडते, तुला हे आवडतं, परंतु यू आर नॉट अ रिलिजियस पर्सन बेसिकली. तर कोणता धर्म स्वीकारण्याची पण गरज नाही. तू माणूस म्हणून चांगला. मला कोणी मला जे सांगतात नाही बीजेपीचे लोक की ख्रिश्चनिटी धर्मांतरण करतात, अरे लोकांना खायला अन्न नाही, त्यांना पैसे मिळतात, त्यांना शिक्षण मिळतं, त्यांना इंग्रजीचं शिक्षण मिळतं, उत्कृष्ट शिक्षण मिळतं म्हणून, आणि बाहेरच्या जगातले अनेक ख्रिश्चन देशामध्ये सहजता प्राप्त होते म्हणून जातात, तर त्याचं चूक काय त्यांचं. आणि तुम्ही आपल्या धर्मात राहून म्हणजे आज जे बौद्ध धर्म बाबासाहेबांबरोबर यांनी स्वीकारला नाही, जे हिंदू महार राहिले, त्यांना कोणत्या मोठं हे राजवैभव दिले आहो आपल्या देशाने. काय हा वेळपटपणा लावून ठेवलाय मला हे काही कळत नाही. मी हा विषय आपण इथेच थांबू, अन्यथा आपला जो चर्चेचा बाज आहे तो बिघडेल. तो मला त्या लेवलला न्यायचा नाहीये. आज आपण आळस या विषयावर बोलू, कोणत्या या विषयावर नाही. हा बोला बोला. मला कुठल्या गोष्टींचा नेमका आळस आहे, कारण आज जे तुम्ही काही करताय त्या आळसापोटी होईल असं मला वाटत नाही. मला आळस म्हणजे बघा, मी कोणाच्या लग्नालाच जात नाही. आळसाची बाब काय आली? पडून राहतो, त्यामुळे घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात, नाती तुटली, माझे कोणीच नातेवाईक नाही होते, मित्र नाही होते. म्हणजे लग्न, मुंज, मृत्यू, जन्म यातल्या कोणत्याच गोष्टीला मी जात नाही, कारण मृत्यू नंतर मी जाऊन फायदा नाही. जन्म झाल्यावर मी जाऊन नवीन काय करणार नाहीये, ऑलरेडी केलेलं आहे लोकांनी. तर लग्नामध्ये मी गेल्याने ते यशस्वी होण्याची हमी नाही, आणि न गेल्याने अयशस्वी होणार नाहीये. आणि बाकी जे धार्मिक संस्कार आहेत त्याला मी जात नाही, मी पडून राहतो. हे एक. दुसरं, गेट टुगेदर फॉर नो रिझन असतात बघा, शाळेची किंवा माणसं भेटतात, किंवा आमच्या घरात माझ्या बायकोला खूप आवडतात, तर ते जातात ना माणसाला भेटतात की अरे काय एकलकुंडा माणूस घडा वगैरे असं करून मी पडलेला असतो वाचत, तर ते सगळं आवडतं. काहीच करत नाही की आता न्यूरेमबर्ग नावाचा एक चित्रपट येतोय, रसेल तो आहे हिरो, त्याने बोरिंगचं काम केलं, अरमान बोरिंगचं. तो मी बघायला जाणार पण तो मी किती 2 वर्षांनी पहिल्यांदा बघतो. मी माझ्या मर्जीचे चित्रपट आणि आवडीचे आणि उत्कृष्ट आले तरच बघतो, अन्यथा उगाच टाइमपास म्हणून चित्रपट बघायला मी जात असतो. मी स्क्रीनवर माझं काम सोडलं तर मी जात असतो. ही उरलेली सगळी वेळ आहे ना, ती वेळ मी काय करतो तर मस्तपैकी उशावर उशा लावतो आणि असा टेकून पडून राहतो. तर यामुळे ना म्हणजे इतर लोक जे वेळ घालवतात ना, त्या वेळेत मी पडल्यामुळे मी लक्झरी, झोपेची लक्झरी नाहीये, झोप मी अत्यावश्यक घटक केलाय माझ्या आयुष्याचा, आणि बाकी लक्झरी असं केलं. म्हणजे तुम्ही रेशो लक्षात घ्या, त्यामुळे तसं झालंय. नाही, मी झोपताना पुस्तकं वाचत राहणं, दिवसाला मी जवळपास 300 पानं वाचतो. मी एका वेळेला 3 ते 4 पुस्तकं वाचतो. तुम्ही सांगायला हवं असं मला वाटतं. बरोबर आहे, पण आता मी हे सांगितलेले लोक पुस्तक लगेच वाचत असा माझा अनुभव नाही. लोक काय घेऊन जातील बरोबर, ते आळशी आहेत, ते आळस करतात. हे व्हायला नको. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, सध्याच्या परिस्थितीत हिंसेपेक्षा आळस केलेला बरोबर नाही. मला असं वाटतं लोक आपापल्या घरात झोपून राहावे, बाहेर लिंचिंग तरी होणार नाही. वाचलं त्यांनी तर काहीतरी. मला असं वाटतं की वाचलं तर 100% बरोबर आहे, वाचलं तर पाहिजेच, पण म्हणजे कसं आहे, जास्त केला पाहिजे. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याबद्दल माझा एक अनुभव मी तुमच्याशी शेअर करतो. माझी मुलगी फिलॉसॉफी मध्ये तिने BA केलं, ती फर्स्ट आहे, पहिली आहे. लॉ मध्ये आता 2nd इयरचा आहे. त्यानंतर ती परदेशी अजून काहीतरी युनायटेड नेव्हीमध्ये शिकायला जाईल. तिने स्वीडनची एक स्वीडिश लायब्ररी पूर्ण इंटरनल हे केलं, पिक्चरच्या लायब्ररी, पेंटिंग लायब्ररी. ती मायासारखीच आहे बऱ्याचशी स्वभावाने. आळस हा पण आमच्यातला समान घटक आहे. हा, म्हणजे याला माहिती आहे, प्रथमेश येतो आमच्याकडे, मला एक्झॅक्ट कळलं की काय म्हणतोय ते आमच्या घरी आल्याशिवाय मला कळणार नाही, पण मी आता याने प्रयत्न करतो. आय वुड लाईक टू डिस्क्राइब अँड इलस्ट्रेट फॉर यू. ओके, तर तिचा जो कल आहे तो वाचनापेक्षा इलस्ट्रेशन जास्त, इलस्ट्रेटिव्ह आहे
मीडियम त्याच्याकडे बघण्याकडे आहे. ती वाचन माझ्याकडे शेकडो पुस्तकं, हजारो पुस्तकं आहेत. मी लायब्ररी केली आहे, माझं एक जुनं घर आहे, मी लायब्ररी केली आहे, स्टुडिओ केलाय. तर त्याच्यामध्ये तिला हवी ती पुस्तकं वाचते. पण ती माझी मुलगी असून आणि जन्मापासून वाच 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 असं सांगून सुद्धा आजही ती तेवढं नाही वाचू शकली जेवढं मी वाचतो. आणि तिच्या समवयी तिच्या बरोबरच्या मुलं आमच्याकडे येतात, त्यांना पण मी सांगतो ना वाच वाच हे वाच ते वाच, मी काढून देतो पुस्तकं हे वाच. तर मला असं वाटतं की वाच सांगून लोक नाही वाचत. त्याला ना माझं असं मत आहे, मी लहानपणी जसा होतो तसं असणं आवश्यक आहे. मी लहानपणी फार इंट्रोवर्ट होतो आणि मला मित्रच नाही व्हायचे. कारण एकतर ना मी बराच काळ म्हणजे माझे जुने फोटो मी कधीतरी अक्षर मानवासाठी खास पाठवली. म्हणजे मी एवढा बारीक होतो, आज विश्वास नाही वाटत. तुम्हाला वाटतं काय थापा मारतो मोठ्या बडाया, पण खरंच मी एवढा बारीक होतो की ते फ्रुटी येतं ना, फ्रुटीचं स्ट्रॉ आहे तेवढं माझं मनगट होतं. किती मी 35 वगैरे वर्षाचा होईपर्यंत गेल्या 15 वर्षा 15-20 वर्षा 15-16 वर्षापर्यंत अशीच परिस्थिती होती. तर तेवढा बारीक असल्यामुळे आत्मविश्वास कमी मला की मित्र होते. दुसरं त्या एवढ्या बारीक आणि 6 फूट उंचीच्या माणसाला मैत्रिणी पण असण्याची शक्यता कमीच झाली. ऑब्वियस ते डिलीट झाली फाईल. त्यानंतर शिक्षक आहेत ना, ते मी कमी बोलत असल्यामुळे म्हणजे आता बोलतो सर तेव्हा कमी बोलत असल्यामुळे माझ्याशी जे शिक्षक चाणाक्ष होते तेच बोलायचे, बाकी बोलायचेच नाही. आणि जे चाणाक्ष होते ना त्यांनी मला वाचनाची आवड, त्यांनी मला हळूहळू पुस्तकं द्यायला, त्यांनी काही केलं नाही, मला वाच सांगितलं दिली, मग मी वाचतच राहिलो. आणि मग माझ्या लक्षात आलं हे एक वेगळंच जग आहे आणि ते जग एवढं थक्कल करून टाकणार आहे ना, ज्या जगामध्ये तुम्ही एकदा प्रवेश घेतला की पुस्तकं तुमच्याशी बोलायला लागतात. मग ब्रिटिश लायब्ररी, अमेरिकन लायब्ररी, मग गटे, मॅक्समुलर हॉल, मी एक सोडलं नाही. भाषा आपोआप येतात तुम्हाला, भाषा शिकाव्या लागत नाही. भाषा शिकवण्याची चुकीची पद्धत आपल्या देशात आहे, ज्याच्यात ग्रामर आधी शिकवतो, त्यामुळे माणूस भाषेपासून दूर जातो. जसं गणित चुकीच्या पद्धतीने शिकवतात तसं कळलं. तर मग माझ्या नशिबाने माझ्या आयुष्यात ती माणसं आली जी योग्य मार्गाने योग्य ते विषय शिकवत होती. अर्थात चुकीच्या मार्गाने शिकवणारी पण आली. म्हणजे मी मध्यंतरी माझे दत्तानाच्या बाई होत्या आणि मॅडम होत्या आणि त्या गणित भयंकर मारून म्हणजे अत्यंत अपमानकारक गणित या संदर्भात त्यांच्यावर मी एक लेखच लिहिला होता मध्ये. म्हणजे त्याच्यावर नव्हतं लेख, तो गणिताची माझी गणिताचा प्रेम याच्यावर लिहिला होता. पुस्तकं मी गणिताची कशी वाचतो आणि मग का वाचतो आणि मग त्यात काय मिळतं वगैरे. तर मी त्यांचा एक भाग होता की त्यांनी मात्र गणितापासून मला काही काळ दूर केलं होतं. तर त्यांचा मुलगा शारजामध्ये साहित्य त्याने फोन करून सांगितलं आई गेली आता, पण तिच्या वतीने मी माफी मागतो. कशाचा काय परिणाम होईल तुम्ही काही सांगू शकत नाही. त्यामुळे ना वाचा असं सांगून ना वाचत नाही तो माणूस. मी वाचतो हे मी सांगतो. पण म्हणजे मला असं वाटतं माझ्या बोलण्यातून ते कळतच असेल की मी 4-5 पुस्तकांची नावं सांगून त्याला बापावलंय. मी ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो दिवसाला 300 पानं वाचतो आणि मी सायमल्टेनियसली 3 किंवा 4 पुस्तकं वाचत असतो. माझ्या गादीवर 1-2 पुस्तकं असतात. सोफ्यात मी जिथे झोप पडतो म्हणजे तो पुढे काय म्हणतात तो बुवांचा हे वगैरे असं होईल तिथे असं उलपत्या वगैरे तिथे 2 पुस्तकं असतात. टॉयलेट्समध्ये 2 पुस्तकं असतात, ती बदलत राहतात, जशी वाचून झाली की ती जातात मग नवीन येतात. आणि माझ्या घरात पुस्तक आलं नाही नवीन असं दिवस गेलेला आणि भाषा वगैरे न बदलणं. आणि दुसरं असं की मला वाचून दाखवायला पण खूप आवडतं आणि मी कमेंट केलेलं आहे प्रथमेशला, मी विसरलो त्याबद्दल माफी. पुढच्या वेळी मी पुण्यात येणार आहे तेव्हा मी ते रीड करणार आहे पुस्तक. एक मी तुम्हाला रेकमेंड करतो सगळ्यांना, ते पुस्तक कुठेही मिळत नाही आणि ते पुस्तक जर मिळालं ना तर तुम्हाला ग्रेट गोष्ट, पण ते पुस्तक मिळणारच नाही ही गॅरंटी आहे. मी झेरॉक्स काढून ते लपवून ठेवलंय आणि मी ते जाहीर वाचणार आहे. त्यातलं तो लेख त्या लेखाने मराठीमध्ये द.ग. गोडसे नावाचे एक फार मोठे नेपथ्यकार आणि चित्रकार आणि कलावंत आणि लेखक झालेले आहेत. ते सी.पी. भागवत मौज प्रकाशनने त्यांची पुस्तकं पण काढली द.ग. गोडसेंची. तर द.ग. गोडसेंनी एक पुस्तक लिहिलं होतं नांगी असलेले फुलपाखरू. तर ते आता उपलब्ध नाही, तुम्ही टाकून बघा.
तर त्या पुस्तकामध्ये दुसऱ्या बाजीरावावर एक असाधारण असा प्रदीर्घ लेख आहे, जवळपास 50 पानांचा, ब्रह्मावर्ताचा पेन्शन. तो वाचल्यावर मोदीविषयी काही वाचण्याची गरज नाही. ब्रह्मावर्ताचा पेन्शन म्हणजे मोदी म्हणजे नॉट पर्सन, सगळी त्या कल्टची जेवढी माणसं आहेत ना त्या सगळ्या माणसांना तो लागू पडतो. तो इतका अद्भुत लेख आहे आणि तो मी जाहीर वाचणार आहे आणि त्याचं प्रक्षेपण हिंदी जर्नलवर पण प्रथमेश पाटील करणार आहे असं जाहीर वचन ते आज देत आहेत. त्यांच्या वतीने मीच देतो. ते मेले जातात, ते कधी जातं. आय एम दॅट मिळालं ना. ते वाचत, कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही, पण त्या वाचा. काही पुस्तकं वाचली पाहिजे, आपलं मत जमलं पाहिजे असं नाही. हे त्याला माहिती आहे. आय एम दॅटच्या संदर्भात मग तुम्ही असं उल्लेख केला की त्याच्यासाठी थोडीशी मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. ते नेमकं काय ते जरा समजावून सांगितलं. म्हणजे हे कळणं की आपण किती इमॅच्युअर आहोत. हा म्हणजे मॅच्युरिटीचा खरा अर्थ हाच आहे की आपल्याला काहीच माहित नाही आणि आपण अत्यंत बोगस माणूस आहोत. हे रस्त्याने जाताना मला बऱ्याचदा वाटतं, शब्देवर सांगतो मी, मला बऱ्याचदा माणसामध्ये बसलं कुठे गेलं तरी असं वाटतं की हल्ली कोर्टात गेलं तरी मला वाटतं की हे न्यायाधीश हे वकील बरे भ्रष्ट असतील, पण त्यांना खूप माहिती आहे काहीतरी काय काय गंमत गंमत वेगळं, किंवा भ्रष्टाचारी माणसांना भ्रष्टाचार कसं ते. आता हे चांगलं वाईट सोडून द्या तुम्ही, गोष्ट कसं दारू पिताना कशी दारू प्यायची किंवा अशी अशी करून ती बाटली कशी उघडायची हे मी बघतो ना, ते उघडतं तर मला गंमत वाटते की चला आपल्याला काहीच येत नाही असं मला वाटतं. ते आपल्याला काही न येणे हे कळणं आहे ना, सगळीकडे गेल्यावर जिकडे तिकडे आपल्याला निसर्गामध्ये कळायला लागतं की आपण काहीच नाही आहोत. म्हणजे साधं एक फूल येतं ना, फूल, त्याची प्रक्रिया आपल्याला काहीच माहित नसते, किंवा आपण आजारी झाल्यावर बरे होतो कधी कधी काही न घेता, होमिओपॅथ त्याला औषध देतात असं म्हणतात, पण ते आपोआप बरे होतो माणूस, तेच ते. पण तर ते कसं होतो याचं काही आपल्याकडे लॉजिक नाहीये, किंवा डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही लॉजिक. तर ही सगळी आपली जी याच्या पलीकडे जाऊन आपण जे मिमी करतो ना, आणि दंभ असतो आपल्यामध्ये पदाचा, पैशाचा, शहाणपणाचा, कसला पण, तर तो सॉरी तो चित्त्यान, आपण नमिबियाहून आलेले चित्त्यांसारखं आहे असं कळणं, म्हणजे ते म्हणून जातं. तर ते कळणं हेच मॅच्युरिटी. मॅच्युरिटी अशी वेगळी गोष्ट नाही. जसं अंधाराचा अभाव म्हणजे प्रकाश, तसंच इमॅच्युरिटीची जाणीव म्हणजे मॅच्युरिटी. मला सतत वाटतं की मी फार इमॅच्युअर आहे. आता बघा ना, बोलता बोलता मी काय उल्लेख केला. तुम्ही पुस्तक कसं वाचता? म्हणजे काही नोट्स काढण्याच्या सवयी आहेत का? नाही, नोट्स मी नोट्स काढत नाही. मी कोणत्याही, मी एवढ्या मुलाखती घेतल्या मी कधी कागदावर लिहिलेलं नाही. मी कागदावर तेव्हाच लिहितो जेव्हा मला कागदावरच लिहायचं असतं, म्हणजे पुस्तक लिहायचं असतं किंवा लेख लिहायचं असतं. आणि मी कॉम्प्युटरचा वापर करून काही लिहित नाही एक्सेप्ट पासवर्ड टाकणे किंवा थँक्यू फॉर युअर काय म्हणतात ते लेटर वगैरे, एवढं उत्तर. माझे मेल्स एवढे शॉर्ट असतात की जगातलं सर्वात छोटं पुस्तक म्हणून पुढे काढू शकतो. नाही, ते शिकवणार काय, कसं आहे, चॉईसेस आहेत. आता तुम्ही गुलाबजाम आज खाल्ला असेल किंवा नाही मला माहिती, मी नाही खाल्ला, मला व्यक्तिशः गुलाबजाम आवडत. त्यामुळे तुमच्या वाचनाची पद्धत आहे ना, सी ते पर्सन स्पेसिफिक असतं. सी कोणाला कॉफी आवडते, कोणाला चहा आवडतो, कोणाला दारू आवडते. संध्याकाळी मी चहा पित नाही असं सांगतो तर मनुष्य नॉट नेसेसरीली दारू पित असेल, तो चहाच पित नसेल, एवढं सांगू शकत नाही. पण काहीच्या मनात म्हणजे संध्याकाळी हा दारू पितो. आता या प्रकारे पाहणं आणि या प्रकारे ऐकणं, या सगळ्या ज्या कला आहेत ना, त्या पुस्तक वाचनाला पण लागू पडतात.
त्यामुळे तुम्हाला तुमचं पुस्तक वाचनाचं छंद तुम्हाला पुस्तक वाचायला जर आवडत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला पुस्तक वाचायला आवडत नाही असं नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने ते पुस्तक तुमची पर्सनॅलिटी वाचू इच्छिते ती तुम्हाला कळलेलं नाही. तेच मी माझ्या मुलीला पण सांगतो, ती शोधून काढ. पण आता व्यवधान बाकी इतकी आहेत ना, हे रील्स आणि OTT प्लॅटफॉर्म्स आणि हे ते, त्यामुळे माणसं तो करायला जात. कसं आहे की इलस्ट्रियस जे असतं ना, म्हणजे दृकश्राव्य ते नूडल्स सारखं आहे, ते फास्ट फूड आहे. ते एका कादंबरीत लिहिलेली गोष्ट जर तुम्हाला चित्रपटात मिळाली, गॉडफादर ही कादंबरी तुम्ही वाचा, तुम्हाला चित्रपटात बघायला मिळालं तर तुम्ही पुस्तक वाचायला टाळता, हो की नाही? पण पुस्तक अधिक कित्येक पट जास्त चांगलं आहे. कारण पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा प्रेमप्रसंग वाचताना नॉस्टॅल्जिक होऊन तुम्ही आपल्या प्रेमप्रसंगाची आठवण करू शकता. तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल ती संधी देत नाही, म्हणून तर जुनी गाणी तुम्हाला आवडतात, कारण तुमच्या एजची तुम्हाला आठवण येते, किंवा जुन्या थंडीची आठवण येते. पुण्यात काय गारठा पडायचा, मग तेव्हा केवढी गरिबी होती पण लोकांमध्ये माणुसकी होती असं उगाच वाटतं. असं काहीच नव्हतं तेव्हा, कारण मी तेव्हा पण पुण्यात नाही यायचो, म्हणजे पुण्याबद्दल नाही आहे, सगळ्या शहराबद्दल आहे. तेव्हाही चोर होते, तेव्हाही पोलिसांना काम होतं, पद्धती वेगळ्या असतात. पण ते जुनं ऐकलं की काय वाटतं. आणि नॉस्टॅल्जियाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो काय आहे, गाणी जुनं भूतकाळामध्ये माणूस रमतो याचं कारण तो सुरक्षित असतो. भूतकाळात सुरक्षित असतो म्हणजे काय, भूतकाळात नवीन काही घडणारच नाहीये ना, त्यामुळे तुम्हाला कम्प्लीट माहिती आहे की त्याचं काय होणार. त्यामुळे त्या आठवणींमध्ये रमण्याला काय, त्यात दुःख नसलं तरी आनंद मिळतो. म्हणून शोकांतिका सुद्धा आपल्याला आवडतात, कारण आपल्याला निश्चित माहिती असतं की शोकांतिका आहे. म्हणून शेक्सपियरची नाट्य शेकडो वर्ष चालतात. पण तुम्हाला निश्चित माहित नसल्यामुळे आनंददायक भविष्यकाळ सुद्धा नकोसा वाटतो किंवा वर्तमान. म्हणून वर्तमानात तर तुम्ही जगतच नाही, कारण तुम्हाला असुरक्षित वाटतं, काय होईल हे माहित नाही. कळलं? इट्स लाईक म्हणजे पुनरुत्पादनाच्या हेतूने केलेल्या संभोगाबद्दल मी बोलत नाही, पण चुकून पुनरुत्पादनाच्या हेतूने नाही पण आनंदाच्या हेतूने केलेल्या संभोगातून बाळ होईल किंवा बाळ होणार नाही, हे आनंददायक आहे का दुःखदायक आहे हे त्या व्यक्तीवर ठरतं किंवा त्या कोणत्या कंडिशनमध्ये झालं. त्यामुळे लक्षात घ्या की लग्न झालेली माणसं प्रेग्नन्सी ड्रेस वेगळ्या करणार आणि लग्न न झालेली वेगळ्या करणार. तर ह्या ज्या फरकांचा जो आपला हे आहे ना, एक इथे आहे सगळं. म्हणून विवाहित जोडपं जेव्हा हॉटेलमध्ये चेक इन करतं तेव्हा नळाला पाणी आहे का ना वगैरे सगळं बघतं. पण अविवाहित मुलगा मुलगी जेव्हा हॉटेलमध्ये असतो तेव्हा पडदे बिडदे नीट आहेत की नाही बघतात, गड्या वगैरे सगळ्या रस्ते. आता बघा त्याच हॉटेलमध्ये 2 माणसं स्त्री पुरुष जातात पण ते वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात. सो तुमची रिॲक्शनची पद्धत जी आहे ना ती तुमच्या पुस्तकाशी तुमच्या संवादाची असते, त्यामुळे ती पर्सन स्पेसिफिक असते. तुम्ही कसे आहात, तुम्ही लबाड आहात का, तुम्ही चतुर होता का, तुम्ही माणसाला वापरून फेकून दिलं का, तुम्ही माणसांचं उलट कृतज्ञ राहिलात का, या सगळ्यावर ठरतं की तुम्ही पुस्तक कसं वाचणार. काही लोक माझे नाव 200 पानावर आहे, काही लोक दुसऱ्याला छोट्याची सॅडिस्टिक वृत्ती असते, नाव नसतं पण नाव पुढच्या पानावर आहे पुढच्या पानावर आहे म्हणून ते पुढे जातं. काही माणसं उत्तरार्ध उत्कंठावर्धक असेल तर शेवट आधी वाचून घेतात, त्यांना असुरक्षितता असहाय्य बनवते ती शेवटाची. अर्थातच मी वेंगुर्ल्यामध्ये नटराजनावर थिएटरमध्ये तुमना पिक्चर शेवटचं वेळ आधी लावलेलं बघितलंय, त्यामुळे माझा तो पिंड नाही माझ्या लक्षात आलं शेवट आधी बघणं चुकून झालं होता अर्थात. आणि नंतर म्हटलं आधीच कसं काय यायला कळलं. तर रेड लावण्याचा काळ पण गेला. त्यामुळे पुस्तक मी तुम्हाला वाचायला सांगितलं ना, नॉट नेसेसरी त्या पद्धतीने तुम्हाला आवडते म्हणून. तुम्ही पुस्तकाशी खेळायला शिका, पुस्तकं घ्या, ती खेळायला शिका, त्याच्याशी बोलायला शिका, ते तुमच्याशी बोलतं. मला माहिती आहे का तेंडुलकरांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध नाही आहे ते, पण मला एक अनेक 2-3 जवळच्या माणसांशी ते बोलले, तुम्ही पात्र ठरवली ना आणि त्यांना मोकळेपणाने आपापसात बोलायला दिलं की नाटक आपोआप तयार होतं. हे इतकं सोपं वाक्य आहे पण अतिशय कठीण, कारण तुम्ही त्यांना आपापसात त्यांना हवं तसं बोलू देत नाही, लेखकच देऊ शकतो. राजकीय इकडे
मला असं आळस हा आजचा विषय आहे ना, मला असं विचारायचं आहे की भारतातले लोक भयंकर आळशी आहेत का? कारण 47 सालापासून जो भ्रष्टाचार आज वाढत चालला आहे प्रचंड प्रमाणात. आता जैन बोर्डेंनी एक उदाहरण दिलं की त्यांनी एक दबाव निर्माण केला, पण आपण म्हणतो की मत दिलं की आपण विसरतो. एक दबाव गट स्थापन करणं हे शक्य आहे का नाही आहे, आणि ते का होत नाही? का लोक भयंकर आळशी आहेत की मत दिलं की तिकडे किती का खाईना, हजारो कोटी का खाईना माझं, पण तुम्हाला रोजच्या जगण्यातनं तुम्हाला सुटका दिलेली नसते, कुठल्याच राज्यकर्त्यांनी दिली नाही आजपर्यंत, कोणी कमी कोणी जास्त. तर हे लोक भयंकर आळशी असण्याचं द्योतक आहे का? मी तुम्हाला एक गंमत सांगतो. सुनील तांबे सरांनी मान्सून नावाचं पुस्तक लिहिलं, फार सुंदर पुस्तक. मान्सूनमुळे आपल्याला निश्चितपणे पावसाची हे मिळते. मान्सूनने अनेक बदली परिणाम केले आपल्या आयुष्यावर. त्या परिणामातला एक परिणाम असा की आपला उपखंड आळशी आहे. त्यात समशीतोष्ण कटिबंध आहे आपल्याला जेवढं आवश्यक आहे जीवनाला आतापर्यंत, आता नाही होणार ते, आता ज्या पद्धतीचे कोणी उभे राहतात ते पाहता नाही होणार, पण जीवनाला जे आवश्यक आहे ते सर्वसाधारणपणे सगळ्यांना मिळत होतं. एक कलकत्त्याचा जो महादुष्काळ सोडला आणि त्या काळातला तो मानवनिर्मित होता. तर त्यामुळे ना एक ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाजाला, गैर नाही आहे काय माझं म्हणणं, निश्चित गैर नाही. पण त्यामुळे दोन गोष्टींपासून आपण नेहमीच वंचित राहिलो. एक म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, नंतर कॉम्प्युटर रेव्होल्युशन आणि आता AI रेव्होल्युशन. आपण मागे पडलो, वी मिस द बस. आणि त्याचं मुख्य कारण असं की आपल्या भोवतालचं वातावरण आपल्याला उद्धार कुशीत घेऊन झोपवत आहे, आणि त्या उद्धार कुशीत आपण नाही होत त्याची जाणीव. आपण रस्त्यावर गेलो, सरकारी ऑफिसात गेलो, गुंड आले, जमिनी लाटल्या, झाडं पडली की व्हायला. त्याचा एक अतिभीषण परिणाम झाला अख्ख्या देशावर, हीच आपण जागे. पण मान्सून असणं ही एक वरदान आहे आपल्याला, ज्याचं शापामध्ये रूपांतर होतं. सुनील तांबेंचं फार सुंदर मल्टी डायमेन्शनल वर्णन केलंय आणि ते पुस्तक नक्की वाचा. आता तरी प्रथमेशला खात्री होईल की मी न्यायबुद्धीचा मनुष्य आहे, बरोबर ना? सर एक प्रश्न माझा आहे, आपल्याकडे लोक भूमिका घेण्यातही आळशी आहेत का? आणि भूमिका घेणाऱ्यांना सपोर्ट करण्यात देखील तो आळस दाखवतो? मला माहित नाही, म्हणजे याच्याबद्दल वेगळी मतं असू शकतात. आपल्याकडे भूमिका घ्यायला आळशी आहेत असं म्हणत असू तर आपल्याकडे व्हॉट्सअपवर मुलगासारखी भूमिका इतके लोक घेतात की आपण ही भूमिका का घेतोय हे सुद्धा त्याला माहिती नसतं. त्यामुळे भूमिका, योग्य भूमिका घ्यायला किंवा न्याय भूमिका घ्यायला मागे असतात का असा प्रश्न असू शकतो. पण त्याला पण माझं काही हे नाही आहे. मला असं वाटतं की आजही आपण सत्तेच्या विरोधात 63% मतदान करतो, चोरी होऊ नये, म्हणजे तसंही म्हणता येणार नाही. भूमिका घेणं म्हणजे नेमकं काय, ती घेतल्याने आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि ते भूमिका घेणं किती आवश्यक आहे कळण्याकरता एक समाज प्रबोधनाची चळवळ जवळपास 100-200 वर्ष चालावी लागते. अजून आपण इन्फंट राष्ट्र आहोत आणि आता ते सुद्धा नष्ट व्हायला हवं. त्यामुळे एवढी अपेक्षा करणं आता चूक आहे आपल्या लोकांकडे. म्हणजे मला कोणी पाठिंबा नाही दिला तर मला वाईट वाटत नाही. याचं कारण मला असं वाटतं बालक आहेत अजून, ती मोठी होतील तेव्हा त्यांना कळेल. आणि तुम्ही लक्षात घ्या की तुकारामांना तरी भूमिका घेतली तेव्हा कोणी पाठिंबा दिला. योग्य भूमिका घेणाऱ्या कोणालाच कधीच पाठिंबा न देण्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. आणि त्या परंपरेला जोडून आता ब्राह्मणवाद जो उभा राहिला आहे त्याच्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली आणि तेव्हा पाठिंबा आपण दिला नाही, शेणाचे गोळे मारले, त्यांना प्रातस्मरणीय म्हणून आपलेसे करून त्यांना जिरवून टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे नेमकं कळेना असं झालं लोकांना की नेमकं खरं काय. ते कळण्याकरता जी निरक्षीर विवेक बुद्धी लागते ती असलेले लोक फार थोडे आहेत आणि ते सांगणं त्यातही बोलणारे कमी आहेत. आज मी इथे आलो, राजन खान सरांनी मला बोलवलं, अन्यथा मला बोलायला फारसं आवडत नाही. आता तर इव्हन ऑडिओ व्हिज्युअलवर पण कमीच केलं. मला बोलायला प्रथमेशने लावलं पाहिजे, म्हणजे या युट्यूबवर, नंतर सुजित नायरने, नंतर मग दुनियाभरचे 50,000 लोक. मी 2014 मध्ये सांगितलेलं आता जे सुरू झालेलं आहे ते भारतीय उपखंडामध्ये एका विनाशक गोष्टीने थांबेल.
ते चक्र असं थांबणार नाही. लमॉनला मी इंटरव्ह्यू दिलेला फ्रान्सच्या, त्याच्यानंतर मी बोलणं बंदच केलं, फारसं बोलायचं नाही. पण हे लोक बोलायला लावायला लागले, मग बोलत राहिलो. मग आता एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं, आपण तेच बोलतो आणि एकच गोष्ट परत परत बोलल्याने ती जास्त सत्य होत नाही, ही मॅच्युरिटी. तर त्यामुळे मी म्हटलं आपण थांबलं पाहिजे म्हणून आता बोललं म्हणून बोलतोय. अन्यथा मला आता मी अजून एकच कार्यक्रम आहे माझा, म्हणजे आज उद्या आहे, आज जात नाही. पण नाशिकला नेहरूविषयी मला प्रेम आहे, त्यामुळे नेहरू ची जयंती आहे नेहरूची, त्या दिवशी एक चर्चा करणार आहे मी आणि संध्याकाळी भाषण करणार नाशिक. तेवढं सोडलं तर मी एकही कार्यक्रम हो म्हणून सांगितलं घेतलेलं नाही. जर तो खूप ठिकाणी छापून येईल की मी त्या कार्यक्रमाला येतो तर मी निसर्गीकपणे नाही सांगितलंय. ते म्हणाले सर लोक जमवण्याकरता तर फोटो टाकतो नंतर तुम्ही येऊ नका. म्हणजे म्हटलं ठीक आहे तसं करणार का, तुला माहिती द्या नंतर. अनेक प्रश्न विचारायचे उत्तम द्यायला विचारतो. आळसाबद्दलच डिस्कशन चालू आहे की आपला आळसाचा जो रेफरन्स पॉइंट आहे, तर मॅक्स वेबरने एक थिअरी मांडली होती की प्रोटेस्टंट वर्क एथिक, म्हणजे आपण ज्याला आळस म्हणतो तो खरं तर माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. एक्झॅक्टली. तर भांडवली जी वृत्ती आहे, म्हणजे जी प्रोटेस्टंटिझम मधून झाली की कॅथलिसिझम मध्ये दुपारची झोप आहे, सिएस्टा कॅथलिक देशांमध्ये सिएस्टा आहे, पण प्रोटेस्टंट देशांमध्ये नाही. तर हे जे आपले जे रेफरन्स पॉइंट आहेत या सगळ्याकडे बघण्याचे, तत्वज्ञानाकडे किंवा जगण्यात काय चांगलं जगणं आहे, ते याच्याने अफेक्टेड आहे का? हो, म्हणजे आपण शिकार वगैरेचा आराम करण्याकरता जन्माला आलो, पण आपण शिकार करून 3 दिवसाला एकदाच शिकार होते आणि तेवढंच खाणं मिळतं, ते प्रोटीन असतं, तेवढंच खाऊन आपण गप्प बसत नाही ना. आपण खातो खूप आणि आळसही खूप करतो. दिस इज नॉट आळस. म्हणजे कसं की आता जे काय लाईफस्टाईल डिसीजेस असतात त्यामुळे येतात, पण मूलतः आपण आराम जास्ती करावा आणि जेव्हा मेहनत करावी तेव्हा जीवतोड करावी, असंच ते वर्गीकरण आहे. आणि ते धर्मात वेगवेगळ्या रूपाने आलेलं आहे, वेगवेगळ्या धर्मामध्ये. आपल्या धर्मात नाही, ते सोडून दे. ब्राह्मणांना वेगळे नियम आहेत आणि मानवांना वेगळे नियम असो. त्याच्यावर बोलणं मला आज टाळायचं शक्य तितकं. तर मूळ मुद्दा हा आहे की त्यामुळे आळस ज्याला आपण म्हणतो त्याला लिथार्जी किंवा इनर्शिया